हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू मिनी व्लॉग। तर ही आहे फार्म हाऊस मधली तिसऱ्या दिवशीची सकाळ। इथे मम्मी विहान सोबत आली टेरेसवर थोडंसं उन्हात फिरायला आणि सिया तर अजून झोपलेलीच आहे। टेरेसवरून गाव किती सुंदर दिसते बघा, आजूबाजू उसाचं शेत असं हिरवंगार आणि म्हणजे गावाच्या सुंदरतेला तोडच नाही, हो की नाही। मम्मी टेरेसवर असल्यामुळे आज चहा बनवण्याची जिम्मेदारी आहे माझी। तर इकडे माझा चहा बनवून झाला, त्यानंतर मी सगळ्यांना चहा दिला आणि सिया पण उठली होती। मग एकाच वेळेला सगळेजण बसून बाहेर चहा पिले आणि असं ओपनली उन्हामध्ये बसून खायची मजा तर म्हणजे सोने पे सुहागा। त्यानंतर मग सिया विहानची अंघोळ झाली आणि सगळं आवरलं आणि इथे सिया विहान काय करतात बघा, म्हणजे कालच्या चपात्या खूप राहिल्या होत्या तर मम्मी बोलली आपण चपातीचे तुकडे बनवूया। तर नाही, मी तुकडे करणार म्हणून दोघांनी डबे हातात घेतले आणि तुकडे करायला सुरू पण केले आणि लिटरली एकदम बारीक असे मस्त त्यांनी तुकडे केले होते। त्यानंतर मग अनन्याने तुकडे बनवले आणि सगळ्यांनी मस्तपैकी गरम गरम तुकड्याचा आनंद घेतला। दुपारी थोडासा आराम केल्यानंतर संध्याकाळी परत मी साडी वगैरे घालून थोडीशी रेडी झाले, कारण मला करायचे होते 1-2 व्हिडिओज। मग शूट केला आणि रात्री आपल्याला घरी जायचं असल्यामुळे सगळे लागले संध्याकाळी पालक काढायच्या कामाला, कारण दिवसाबरोबर व्यवस्थित दिसतं म्हणून। त्यामुळे रात्रीचं जेवण बनवण्याची जिम्मेदारी मी घेतली आणि शूट करून फटाफट कामाला लागले। तर सगळ्यात आधी काम असतं ते म्हणजे चूल पेटवणं। आणि खरं सांगू, चूल पेटायला जरी वेळ लागत असला तरी जेवण बनायला मात्र अजिबात वेळ लागत नाही। म्हणजे एकदा जर चूल पेटली की फटाफट जेवण बनवून तयार। आणि गावाकडच्या इतक्या फ्रेश वातावरणात ओपनली असं चुलीवर जेवण बनवायला ना खूप मजा येते खरंच। त्यानंतर सगळ्यात आधी सगळ्यांना चहा बनवून दिला आणि मग लागले स्वयंपाकाला। आणि सियाची परत इथे मध्ये मध्ये चालूच आहे, मध्ये मध्ये म्हणण्यापेक्षा तिला इतकी कामाची आवड आहे ना की काय बोलायलाच नको। आणि तिला परत परत मला सांगावं लागतं की बाबा मोठं झाल्यावर हे पण करायचंच आहे तुला, त्यामुळे ना इतकं वैताग घेऊन जातो तिला सांगून सांगून। आणि आज मी इथं बनवते बटाट्याची भाजी। खरं तर चुलीवरचं साध्यातलं साधं जेवण सुद्धा हॉटेलच्या जेवणापेक्षा पण भारी लागतं, हो की नाही। आणि अजय बोलला बटाट्याच्या भाजीमध्ये दीदी पालक पण टाक। मग फ्रेश तोडलेली पालक स्वच्छ धुतली, चिरली आणि त्या भाजीमध्ये टाकली आणि अशा प्रकारे बटाट्याची भाजी रेडी होती। त्यानंतर भाजी एका साईडला उतरली आणि मग भात लावला आणि जेवण फटाफट तयार झालं। त्यानंतर सगळ्यांनी बसून जेवण केलं आणि थंडी किती असली ना तरी बाहेरच बसून आम्हाला जेवायला आवडतं, त्यामुळे बाहेर बसून सगळ्यांनी जेवण केलं। त्यानंतर मग सिया विहानला आतमध्ये बसवलं, कारण खूप थंडी होती आणि आम्ही लागलो रात्रीच्या शूटला। मग रात्रीचा शूट केला आणि त्यानंतर मग आम्ही घरी गेलो। आजच्या व्लॉगमध्ये एवढंच, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। टिल देन बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग, लव्ह यू ऑल, बाय।